आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकटीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महांतरी बाबा जुनेजी को प्रणाम, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे कळमना शाखेच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक महिपालजी वाटकर यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे. आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम. तसेच आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित यांना माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची वाराणसी आई त्या आई सुद्धा इथं उपस्थित आहे, त्या आईला सुद्धा माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्षजी उपस्थित आहे, त्याला सुद्धा माझा नमस्कार. कार्यकर्ताजी ठाकरे भाऊ वैद्यजी हे सुद्धा उपस्थित आहे, यायला सुद्धा माझा नमस्कार. बसलेले ज्येष्ठ सेवक सेविका मुलबाळ उपस्थित आहे, सर्वांना माझा नमस्कार. तो एक तुम्हाला खास अनुभव सांगतो, कधी सांगितलं नसेल. पहा, माझी ड्युटी होती कंपनीमध्ये, अजूनपर्यंत माझ्या मुखातून तर ऐकलं नसेल, पण कधी कधी वेळ येते सांगायचं. तर कंपनी मला ड्युटी होती. आता त्या कंपनीमध्ये कसं एक हप्ता दिवस पाहिजे राहायची, एक हप्ता नाईट राहायची. ज्या हप्त्याला नाईट राहत होती तर त्या हप्त्याला मी एक बकरा आणत होतो घेऊन, आणि तो बकरा त्या कंपनीमध्ये आम्ही रात्रीच्या वेळी ड्युटी सुटली 3 वाजता तर तिला कापून सैन्यानी कापत होते, ते सोबती धरून सैन्यानी नाही का कापून सैन्यानी तो बकरा आणि त्याचे हिस्से करून मग सर्व लेबरला देत होते. त्याचा पेमेंट मला म्हणजे पेमेंटच्या दिवशी मिळत होता. 15 दिवसातून एक आणि महिन्यातून 2 बकरे असे काटायचे, म्हणजे हे पक्क. कदाचित ते शिकवाले बी कापायचे, ते दुसरे बी शिकवाले असे कापत होते. एक दिवस अचानक अशी वेळ आली, एक आखरीचा बकरा समजून त्याला जातो, तर एक बकरा घेतला भिलगावरून एक बकरा घेतला आणि तो निघालो त्या बकऱ्याला घेऊन. कमीत कमी मी 6 वाजता निघलो असन, खूप अंधार पडला मला. तो बकरा इतका मला परेशानी करून टाकली त्या बकऱ्यानं का विचारू नका. अरे तो यायच नाही, मी लडकुंड्या येऊन गेलो, पण तो बकरा का त्या परमेश्वराला घडवायचं होतं त्या भगवंताले ते त्यालाच माहित आहे का नाही. येत नव्हता, मी खिचू परेशान झालो. अचानक तो एक आपला भिलगावरून एक रोड निघला रनाड्याला, पंकज मंगलकरांपाशी आहे ना, माहित त्याचं नळ आहे, त्या नळापर्यंत आलो. नळाचा रस्ता आहे त्या रोडवर. तिकून एक बाबाजी आले, ते बाबाजी का म्हणतात, काऊन रे बाबू म्हणते हा बकरा येत नाही ना बाबाजी. म्हणलं खूप तरसवून मला परेशान करून टाकलं म्हणलं या बकऱ्यानं, पण ह्या येऊनच नाही राहिला. म्हणलं आता कसं करू म्हणलं मी. चांगलं म्हणते, मला बी तिकडे जायचं आहे म्हणते, मी हकलतो म्हणते मागवून. त्याने ना फक्त त्या बकऱ्याला असं ठाकून अशी मारली, असंच मारली, आणि तो बकरा तुम्हाला सांगतो असा त्या शायकरीच्या मागे आला का विचारायची गोष्ट नाही. मी वडकू नाही शकलो. बाबा कोण्या रूपामध्ये येतील किंवा आपल्याला दर्शन देतील त्या माणूस नाही वडकू शकत, लक्षात ठेवजा. बाबा स्वयं उपस्थित होऊन तिथं आले असं माझ्या मनाला भरपूर वाटते, माझ्या मनात आहे पहिल्यापासूनच आहे. तर तो बकरा निघालो मग आम्ही बाबाजी संग गोष्टी सांगत. ते बाबाजी काय म्हणतात मले, बाबू म्हणते तू कोण्या समाजाचा. मी म्हणलं बाबाजी मी तेली समाजाचा. म्हणते हे बकरे कोण येते. मी म्हणलं कंपनीत. याचं काय करते म्हणते कापतो. म्हणलं मी हिस्से करून सगळ्यांनी लेबरले वाटतो. तर म्हणते याचा पेमेंट बरा भेटते का म्हणते तुले. म्हणलं आपल्या पगार या दिवशी पेमेंट भेटते म्हणलं, कोणी देतात म्हणलं, कोण नाही देत म्हणलं. तुला नफा किती भेटते म्हणे याच्यावर. म्हणलं काहीच नाही, खाऊन पिऊन बराबर आहे म्हणलं. अरे मी विचारात असे बाबाजी मला सांगत असे खूप येऊन राहिलो आम्ही बोलत. तर ते म्हणते बाबू तुला एक गोष्ट सांगू का म्हणते. म्हणलं सांगा ना बाबाजी. तो बकरा येऊन राहिला, आम्ही गोष्टी करून राहिलो, बकऱ्यानं काहीच नाही तरसवलं मध्ये, एवढंच नाही तरसवलं त्याच्या बातमध्ये. तो बकरा येऊन राहिला आणि मग काय म्हणते बापूरे म्हणते ह्या धंदा म्हणते फक्त खाटकायचा धंदा आहे म्हणते. ह्या बकरे कापण्याचा धंदा फक्त खाटकायचा आहे म्हणते, ह्या आपल्यासारख्याचा धंदा नाही आहे बाबू म्हणते ह्यावाला म्हणते. म्हणलं ठीक आहे, खरी गोष्ट आहे बाबाजी म्हणलं. पण बाबाजी म्हणलं अरे हा बकरा ह्याने तो याच्या पुढे मी बकरा कापणार नाही. त्या बाबाजी म्हणून मी राहिलो. बरं पहा परमेश्वर कशी बुद्धी देते.
याच्या पुढे मी बकरा आणणार नाही, त्याचा नेणार नाही, त्याला कापणार नाही. खरंच का म्हणते? हो बाबाजी म्हणलं. पक्क म्हणे. हो पक्क म्हणलं. तर पहा, आता तो बकरा घेऊन आलो. मग आलो आपल्या कामठी रोडवर. नरानं कामठी रोडवर आलो. आता बाबू जाशीन का म्हणते? बरा मी इकडे चाललो म्हणते आता कामठीकडे. म्हणलं हो बाबाजी जाईन. म्हणलं बकरा तरसवत नाही ना? नाही ना म्हणते. आता नाही तरसवत म्हणते, तुले बकरा म्हणते. म्हणलं ठीक आहे बाबाजी म्हणलं. तसा इकडे सामोर झालो आणि तसा मांग फिरून पाहतो. अरे बाबाजी काय? मला असा विचार आला ना, असं माझे डोळे भरून आले त्या टायमाला. हे खोटं नाही सांगत का, धन्य बाबा तुम्ही. आणि त्या टायमाला बाबांनी तिथपर्यंत तिथपर्यंत म्हणजे माझ्या साथ मध्ये आले, माझ्याशी बोलत आले, तरी पण परमेश्वर बाबाला आपण ओळखू शकलो नाही. सांगा, हे एक अनुभव आहे. तर आता सेविकांनी फार सुंदर मार्गदर्शन केले आणि असंच त्या बाबाच्या कृपेने, बाबाच्या अनुभवावर सेवक सेवकीनी असेच मार्गदर्शन करत राहतील. कारण कृपा बाबाची आहे. कारण आता ठाकरे भाऊनी एक अनुभव सांगितलं, काही दिवसाच्या बाद ते अनुभव ऐकलं. कारण चर्चा बैठकीचे पुष्कळसे असे अनुभव आहेत. तसंच एक अनुभव सांगतो म्हटलं तर अजून वेळ होणारच आहे. तर ह्या बैठकीचे, हे बाबाची बैठक आहे, बाबाच्या शब्दाची बैठक आहे. ह्या बैठकीत काही कुणाला येण्याला मनाई नाही करत, कुणाला बसण्याची मनाई नाही करत. आणि त्यांची इच्छा, त्या परमेश्वराची इच्छा जरी राहते तर खरंच परमेश्वर ते त्यांची इच्छा जरूर पुरी करते. भला आज करे उद्या करे, त्यांच्यापाशी देर होतं. भगवंतापाशी जसा देर राहते तर अंधेर कधी नसते. तर तो परमेश्वर बराबर त्यांच्या तो वेळेच्या अनुसार, त्या वेळेच्या अनुसार परमेश्वराने त्यांच्या इथं बैठक आणली आणि ते बैठक चांगल्या बरी पार पडली. धन्य आपल्या बाबाची कृपा. आणि बाबाचे शब्द आहेत, जे शब्द बाबाचे निघतात ते शब्द वेळोवेळी पार होते. मला थोडा वेळ लागते, लेकिन ते शब्द पार होते. कारण एक मी तुम्हाला सांगते, अनुभव बी आहे आणि मार्गदर्शन बी आहे. अनुभव दुसरा आहे आणि मार्गदर्शन दुसरा आहे. पहिले जेव्हा मी मार्गामध्ये आलो या कळमण्या शाखेमध्ये, तेव्हा सेवक नव्हते. फक्त एकटा पहिले मी आलो, नंतर रुपचंद खपरे आले, तिसरे हरणखेडेजी आले, चौथे सहारेजी आले, पाचवे हरचंदजी वैद्य आले. एवढे आम्ही 5-6 सेवक होतो आणि 5च सेवक होतो. तेव्हा आम्ही काळजीपूर्वक टिमकीला बैठकीत जात होतो. कुठं तिथं जसा वेळ भेटला तसं जात होतो. मी टिमकीमधून एका सेवकाचं मार्गदर्शन ऐकलं. कदाचित बैठकीतलं होय की अजून कोण्या कार्यक्रमातलं होय हे मला कळत नाही, परंतु तिथचं मार्गदर्शन होय. एका सेवकाने मार्गदर्शन केलं. जे बी काही मार्गदर्शन केलं त्यांच्या परी परमेश्वराच्या कृपेनं छान केलं. पण अखेरच्या वेळेला त्यांनी जे शब्द सांगितले आपल्याला, ते शब्द मी तुम्हाला सांगते. कारण त्यांनी म्हटलं का अखेरच्या वेळेला का म्हटलं, ए भगवान बाबा हनुमानजी, भगवान बाबा हनुमानजी तुम्ही उपस्थित राहता आणि आमच्या घर कुटुंब परिवारावर असा आशीर्वाद देऊन सुख शांती द्या. बाबाला माझा नमस्कार का प्रणाम म्हटलं त्यांनी. तशा दुसऱ्यांनाही म्हटलं, हे माझे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदेवजी तुम्ही सोय उपस्थित आहात, तसा आमच्या परिवाराला, घर कुटुंब परिवाराला असा आशीर्वाद देऊन आम्हाला सुख शांती द्या. तर ह्या शब्दाचा मी तुम्हाला तेथून शब्द ऐकले, तेथून शब्द ऐकले, ते माझ्या कानामध्ये तेवढे मार्गदर्शन नाही भरलं, पण ते शब्द माझ्या कानामध्ये तेथूनच माझ्या फिट झाले. त्या तारखेपासून जे माझे शब्द आजही फिट आहे आणि समोर बी माझ्या जीवनात आहे, तोपर्यंत ते राहणार आहे. त्या दिवशी इथं कार्यक्रम झाला 9वं हवन, ते कोचेजीने आपल्याला मार्गदर्शन केलं. कोचेजीने मार्गदर्शन केलं, छान मार्गदर्शन केलं. त्याच्या मार्गदर्शन मध्ये काही खोट नाही आहे, परंतु त्यांनी एक कोणता फंडा आणला ते त्यांचे त्याला माहित. तो मी फंडा समजतो, कारण महान त्यागी बाबा जुंदीचा आपल्यावर सर्व सेवकावर आशीर्वाद आहे. नसेल तर कोणी सेवकाने हात वरच करून दाखवावे का बाबाचा आशीर्वाद माझ्यावर नाही आहे असं म्हणा. आहे का? कोणी सांगा, हात वरत करा. ज्यांच्यावर आशीर्वाद नसेल त्यांनी
कोणी नाही केलं. चला ठीक आहे, जे बी असेल ते. आता जेव्हा मी मार्गदर्शन त्यांच्या झाल्यानंतर त्यांनी का म्हटलं का हे अंधश्रद्धा आहे. मला एक विचार आला का हे अंधश्रद्धा कशी आहे. का जाओ बच्चे, कोण्या आपण साधूकडे जातो, संताकडे जातो, तर ते म्हणते का जाओ बच्चे तेरा भला हो जाएगा, का मेरा आशीर्वाद आहे. ते असे म्हणते, ते मलाही माहित आहे. परंतु त्यांनी ते अजून सांगितलं का हे कुठं पेढे नेतो, कुठं आपण कबूलतो, हे त्यांची गोष्ट खरी आहे. हे आपल्या मनामध्ये कसं आणतो का मला बाबा माझं मकान होऊ दे, का मला मुलगा होऊ दे, मी तिथं पेढे नेईन, का तिथं मी जेवण नेईन, हे आपल्या मनात संख्या आणू नये. हे खरंच हे एक पुराणे विचार आहे. हे पुराणे विचार आहेत. म्हणजे पहिले का म्हणत होतो, ए शंकर भगवंता, मी तुमच्या पाशी येईन आणि एक चांदीचा ह्या आणि तिळसूळ आणि हे त्यांची गोष्ट कधी, हे भावना कधी मनात येऊ नको द्या. म्हणजे माझा मुलगा पास झाला तर मी सवा आपले तिथं अस्थानवर जाईन आणि पेढे नेईन. माझ्या मुलाला ड्युटी लागली तर कधी म्हणते मी एवढे पैसे तिथं दानच करून टाकेन. हे एक मनातली भावना असतं. म्हणजे हे पुराणे आपल्या मनामध्ये विचार आले. हे विचार नको. परंतु त्याच्या नंतर मग मी मार्गदर्शन केलं. मार्गदर्शनामध्ये मी म्हटलं मी तर हे शब्द म्हणतोच, परंतु म्हटलं माझ्यामध्ये काही जरी थोडीशी काही असन. तिथं 2 सेवक होते. आपले मोटघरे भाऊ होते आणि वाकुडकरजी काकाजी होते. मी त्या 2 सेवकांना म्हटलं का बाबा रे, तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही पुराणे सेवक आहे, माझ्यापेक्षा बी पुराणे आहेत, तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही त्याच्यातला काही उल्लेख करून मला सांगा म्हटलं. तर त्यांनी ते मार्गदर्शन कोणतंच त्यांनी काही केलेलं नाही. चला असू द्या, भागवंती वैद्यजीने मार्गदर्शन केलं, छान झालं, जे बी काही आहे. परंतु आपल्या बाबांनी जे आपल्याला आशीर्वाद दिला आहे, कारण आशीर्वाद लाभो म्हणतात ना सद्गुरूचे, तर ते भजन बी सुद्धा बाबाच्या उपस्थितलं गरीबदासजीने ते भजन म्हटलं आहे. तेव्हा बाबांनी बी त्यांना रोख नाही दिलेली आहे. तर पहा, काही याच्यात आशीर्वादामध्ये काही आधी नवीनच फंड आणला ती कोचेजीनं, आजपर्यंत आपल्या बैठकीत होता नाही आणि आपल्या कडामण्यामध्ये बी नव्हता. उदाहरणची गोष्ट. चला असू द्या, ज्यांच्या परी तो करे. त्यांना नाही म्हणायचं ते नको म्हणे, मला म्हणायचं आहे, मी म्हणणारच आहे. कारण वेळोवेळी माझ्या परमेश्वराचा, बाबा हनुमानजीचा, महानत्यागी बाबा जिंदीचा माझ्यावर आशीर्वाद आहे. आणि ते बाबांनी कृपा दिली, बाबा हनुमानजीची भक्ती करून शक्ती मिळवून दिली, ते आपल्याला ते कृपा दिली. त्याच्यावर आपल्याला परमेश्वरानं खूप खूप आपल्याला असं काही दिलं का, भरपूर काही दिलं. तरी पण मी 2 मिनिटं वेळ घ्यायचा मागणी परमेश्वर कोण्या रूपामध्ये ते आता त्यांनी म्हटलं का सापाच्या रूपात आला. खरीच गोष्ट आहे, जे बी काही आहे आता खरीच गोष्ट आहे. परंतु आता वेळ नाही आहे, 2-3 मिनिट जास्त झालेले आहेत. एवढ्यातच मी आपलं मार्गदर्शन संपवतो. काही माझ्या बोलण्यात चालण्यात, काही सोच समजण्यात, देवारामध्ये खोटं खरं बोलण्यामध्ये, काही या 15 दिवसामध्ये काही माझ्या हाताने कळत न कळत काही बी भूलचूक झाल्या, ते याची मला माझे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे सुद्धा मला क्षमा करतील. महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहे ते सुद्धा मला क्षमा करतील. वाराणसी आई उपस्थित आहे सुद्धा मला क्षमा करतील. एवढे बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.